नमस्कार. चला मी तुम्हाला आज मस्त मेथीच्या भाजीचा पराठा बनवून दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी एवढं साहित्य घेतलं आहे, सगळं काढून ठेवलं मस्त. मी तुम्हाला आता सांगते काय काय घेतलं आहे. इकडे बघा मेथीची भाजी आहे, स्वच्छ धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतली मस्त. आणि इकडे घेतलं आहे. आणि इकडे बघा टमाटे बारीक चिरून घेतले, कोथिंबीर बारीक चिरून घेतली, एक मिरची घेतली हिरवी, ती पण बारीक चिरून घेतली आहे. थोडा ओवा घेतला मस्त आणि थोडा कांदा बारीक चिरून घेतला आहे. आणि इकडे हळद घेतली आहे, मीठ, लाल मिरची पावडर, धना पावडर आणि थोडा गरम मसाला आणि तेल घेतलं आहे. आणि थोडं जिरं टाकणार मी त्याच्यामध्ये. आता चला मी आता सगळं आता भिजवून घेते मस्त. आपण बघा आता ही मेथीची भाजी घेतली, त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकणार, सॉरी गव्हाचं पीठ टाकणार. हे बघा मी आता लाल मिरची पावडर टाकते. लाल मिरची पावडर टाकलं, धनिया पावडर, गरम मसाला थोडासा, हळद पावडर आणि थोडं मीठ आणि थोडं तेल टाकते. हे बघा त्याच्यानंतर आपल्याला आहे ना मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि बारीक चिरलेला कांदा पण घालायचा आहे मस्त. आणि टमाटे बारीक चिरून घेतलाय टमाट्याला मस्त, टमाटा, कांदा आणि ही हिरवी मिरची आणि हे ओवा हे पण घालून घ्यायचं आहे आपल्याला. आणि थोडंसं जिरं घ्यायचं आहे. हे बघा थोडं जिरं टाकते आणि आपल्याला आहे ना आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त म्हणजे पाणीचा जास्त वापर करायचा नाही, जेवढं लागेल तेवढंच पाणी टाकायचं, कारण की आपली मेथीची भाजी धुतलेली राहते ना, त्याच्यामध्ये थोडंफार पाणी राहतं. आणि आपल्याला गरज वाटली याची पीठची, गव्हाच्या पीठची, तर थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं लागतं. लागलं तर टाकायचं, नाही लागलं तर नाही टाकायचं. मी आता मला लागू शकतं थोडं पीठ, मी थोडं पीठ टाकते आता थोडं. मी आता थोडं पीठ टाकते तो वरून. मी आता हे मिक्स करून घेते मस्त, कारण की आपण सगळे मसाले टाकले त्याच्यामध्ये, ते सगळे मिक्स झाले पाहिजेत. एकदम भारी लागतं पराठा, नक्की करून बघा तुम्ही. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते, काय वाटते ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. आता आपण हे पाणी थोडं थोडं पाणी करून भिजवून घेऊ मस्त. एकदम पाणी टाकायचं, थोडं 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 पाणी टाकायचं. चला मी आता सगळं भिजून घेते, मग दाखवते तुम्हाला. बघा आपला उंडा तयार झाला. आता थोडंसं तेल टाकून मस्त मिक्स करून घ्या, म्हणजे मळून घ्या. थोडंसं तेल टाकून चांगलं मळून घ्या मस्त एकदा. हे पण असं चांगलं मस्त मळून घ्या आणि 5-10 मिनिटं झाकून ठेवा त्याला. लगेच पण करायला घेतलं तरी चालेल, 5 मिनिटं झाकून ठेवलं तरी चालेल. चला उंडा तयार झालाय, आपण आता याला 5 मिनिटं झाकून ठेवू मस्त. हे आता 5 मिनिटं झाले, आपण आता पराठा करायला घेऊ मस्त. इकडे बघा मी आता तवा ठेवलाय मस्त गरम करायला, गॅस पण चालू आहे. तवा ठेवला, इकडे तेल घेतलंय, पीठ घेतलंय आणि हे आपलं उंडा म्हणजे कणिक भिजलेलं. आणि इकडे पुई पाट आणि लाटणं घेतलंय. आपण आता पराठा घेऊ मस्त लाटायला. मस्त छोटे छोटे पराठे बनवायचे, जास्त मोठे मोठे नाही बनवायचे. हे करून घ्यायचं मस्त. असं पीठ लावून घ्यायचं, असं हलका त्याने लाटून घ्यायचं मस्त. याला ना चपातीसारखं तेल पण लावलं तरी चालेल,
नाही लावलं तरी पण चालेल. आपल्याला तेल टाकूनच शेकायचं आहे पराठे मस्त, त्याच्यामुळे मी लावत नाही आता. जास्त बारीक पण लाटायचं नाही, जास्त जाड पण ठेवायचं आहे. असं मिडियम लाटायचा. आपला तवा आता तापलाय मस्त. आपण थोडंसं तेल आहे ना असं शितळून द्यायचं, म्हणजे तळाला चिपकत नाही पराठा. आता आपला तवा चांगला तापलाय मस्त. आपण तावात टाकला पराठा, आता मस्त शेकून घ्यायचा तेल टाकून. मस्त शेकून घेऊ, पलटी मारायचा आणि त्याच्यावर आहे ना थोडंसं असं तेल टाकायचं मस्त. थोडं तेल टाकत राहायचं मस्त. एकदम भारी येतो पराठा आणि चवदार लागतो खायला पण, खूपच छान. नक्की करून बघा तुम्ही. मी 2-3 वेळेस केला आहे मस्त पराठा असा, एकदम मस्त लागतो. असं तेल टाकून शेकायचं मस्त. लहान मुलाला आहे ना मस्त डब्याला दिला ना तरी चालेल पराठा. एकदम पौष्टिक असतो आणि असं लहान मुलांसाठी तर एकदम उत्तम आहे. चला मी आता सगळं पराठा बनवून घेते, मग तुम्हाला दाखवते. मस्त असं एक करून मस्त शेकून घ्यायचं. आपण सगळे मसाले वापरून पराठा बनवला आहे ना, एकदम छान लागेल खायला, खूपच मस्त लागेल. नक्की करून बघा तुम्ही माझ्या पद्धतीने. हा पराठा मेथीच्या भाजीचा एकच नंबर होईल मस्त. हे बघा आपले पराठे सगळे लाटून झाले, मस्त तयार झाले. एकच नंबर आले मस्त नरम, एकदम मऊ. नक्की करून बघा तुम्ही पण असे पराठे. बघा किती मस्त पराठे झाले ना. ग्रेट मिनिस्टर्स और बहुत सारे विदेशी डेलीगेट्स उनके समारोह के समर्थकों से मिल रहे हैं. चला, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.